तर पब्लिक स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण होतो जिओच्या पंपात, टाकी केली फुल आणि लागलो परतीच्या मार्गाला. कारण आज पण आपल्याला भरायची होती गाडी आणि तापमान असं वाढलंय ना, 10-11 वाजताच नको नको वाटते. आता काय म्हणलं, हाय शेवटी काम करायचं लागणार. पुढे आलो मस्तपैकी, जरा पुरी भाजीवर मारला ताव. आज काय वर्दीच घालून होती, म्हणलं वर्दी कशाला का. पुढे आलो, महाराष्ट्राची एंट्री केल्या लागलाय हो खराब रस्ता. थोडासाच आहे पण लय वैताग यायला लागलाय. काय करायचं, पुढे डायरेक्ट नॉन स्टॉप आलो पानगाव फाट्याला. जरा थंड घ्यावं म्हणलं, थंड वगैरे घेतलं आणि डायरेक्ट पोहोचलो वावरामध्ये. वावरात पोहोचल्यावर म्हणलं गाडी दिली लावून आणि दिली ताणून. मग म्हणलं थोडा वेळ आराम करावं. आराम कशाचं, गाडी लगेच भरली. निघाला ना वाघ असल्या उन्हातानाच. 2 कॅरेट पुढे टाकले. आज जरा उशीर झालता. जरा उशीर झाल्यामुळे म्हणलं जरा जाऊ सावकाश. आणि आता सध्या काय मार्केटमध्ये डाऊन अप भाव कमी झाल्यामुळे तेवढी काय ऑर्डर नाही. पुढे गेलो, एक लस्सीने एक कोण घेतला. कोण तर लय खराब लागला. लस्सी जरा चांगलीच होती. थोड्या वेळानं काय लागला हो खराब रस्ता. आणि ह्या रस्त्याने तू गाडी काढायचं म्हणलं की काय गोट्या कपाळा तुझी का तू. कधी काय होईल काय सांगता येईना. मस्तपैकी रेणापूरमध्ये आलो. रेणापूरमध्ये वातावरण आज सूर्य मस्तपैकी मावळत होता. दिवसभर त्या सूर्याला तर आज शिवाय देतो, तो सायंकाळी चांगला वाटतो. पुढे आलो औषधामध्ये. औषधामध्ये वातावरण मात्र खतरनाक झालं. लाइटिंग हे फुलं वगैरे बघून मस्त वाटलं. व्हिडिओ उचलला. पुढे आलो जरा कॉर्नरला. मस्तपैकी जरा गोबी मंचुरियनवर ताव मारला. थोड्या वेळानं म्हणलं आता खनखन खनखन निघाव पुढे. आलो आपल्या त्या आळ्यांच्या बॉर्डरवर. मामाला दिली एंट्री. पुढे म्हणलं जरा राजस्थान डब्यावर जेवण करावं. झालता लय उशीर. भावाला म्हणलं जरा दाल फ्राय घे, कारण आता काय दुसरं काय पचायचं नाही. 12 वाजता कुठे जेवण असते होय. मग म्हणलं जेवण वगैरे केलं, आवरलं आणि तिथून गेलो मार्केटला. मार्केटला गेल्यावर काय विषय नाही. गाडी दिली लावून आणि माल बघा कसा दिसतोय सोन्यासारखा. माल जरी सोन्यासारखा असला तरी भाव सुद्धा सोन्यासारखा नाही. मग म्हणलं तरी पण बी आपला माल चांगला चिकतोय. मग येत होती झोप, जाऊन झोपलो. सकाळी सकाळी उठलो तो काय मामाला लावली गाडी जवळ. मी म्हणलं घासती का काय. मामाला दिवस घ्यायला लावली. लावली गाडी फ्रेश वगैरे हो म्हणलं. जरा सकाळी सकाळी काय हो मोठा हत्ती आहे, आपली काय गाडी बारकीच आहे. मग म्हणलं जरा फ्रेश झालो आणि जावं म्हणलं. तेवढ्यात मुनीम साहेब आले. मग म्हणले चला जरा चहा पिऊन येऊ. चहा बिस्किटवर ताव मारला आणि आलो मार्केटमध्ये. थोड्या वेळानं काय लिलाव चालू झाला. आज गोळी 320 रुपयाने विकली. आणि मग म्हणलं काय कळेना बरं विकतंय. तर आज टमाटर आपलं काल 620 ने विकलं होतं. आज काय तर रेट चांगला लागायला पाहिजे म्हणलं. आज मालाची भरती पण चांगली होती आणि कॅरेट पण चांगली गच्च भरून आणली होती. मग म्हणलं काय भाव येते बघूया तरी. आता कसं आहे, गोळी चांगली विकली आहे म्हणल्यावर मोठा माल तर चांगला विकणारच होता. त्यानंतर लिलाव चालू झाला. 300 रुपयापासून लिलाव चालू झाला. 400, 500, 550, 600 पर्यंत गेला. मग म्हणलं 600ला अटकतोय का काय की, कारण कसं आहे आता आलाय शेवटच्या टप्प्यात टमाटर. तरी पण 650 रुपयाने टमाटर विकलं. आणि हे एक लॉट होता 250-300 कॅरेटचा शाहूचा. जवळपास 550, पावणे 600 रुपयापर्यंत टमाटर विकलं. आज जरा परिस्थिती मार्केटची चांगलीच होती कालच्या तुलनेत. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.